प्रकल्पाला विरोध करण्यासाठी 15 फेब्रुवारीला शेका पक्षाच्या वतीने सिडको भवनावर महामोर्चा काढण्यात येणार आहे। या निमित्ताने गावागावात लोकांमध्ये तसंच कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संपूर्ण पनवेल तालुक्याचा पनवेल महानगरपालिकेत समावेश करत नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली जाते आणि यासाठी नैना प्रकल्प अधिकाऱ्यांकडे शेका पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन तसंच नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने 15 फेब्रुवारीला सिडको भवनवर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने गावागावातील लोकांमध्ये तसंच कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे। सोमवारी गोंडशेत, चिपळे, चिखले, आदई, भोकरपाडा, विहीघर, कोपरोली, वारदोली, बेलवाडी, सांगाडा, वाझा, चेरवली इत्यादी गावांमध्ये जनजागृती बैठका संपन्न झाल्या। यावेळी माननीय विवेक पाटील, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा निवडणूक क्षेत्राचे अध्यक्ष काशीनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या बैठकीत सिडकोची भूमिका आणि नागरिकांच्या मागण्या याविषयी माहिती देण्यात आली। या नैना प्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना सिडकोला एक प्रकल्प हा 25 एकरवर उभा करणं अपेक्षित आहे। आपल्याकडली एकंदर शेती बघितली, गावाच्या मागे एखाद दुसरा 3-4 एकरचा शेतकरी असतो, बाकी सगळे 1 एकर, 1.5 एकर किंवा गुंठ्यांनी शेतकरी आपल्याकडे आहेत। एकदम एका जागी 25 एकर किंवा 10 एकर 15 एकर जमीन असणारा शेतकरी आपल्या विभागामध्ये अतिशय विरळा आहे, नसल्यातच जमाय जवळजवळ। त्या दृष्टीनं आपण 4 भाऊ असलो तर आपली तोंड 3 दिशेला असतात, तर असे 1-1 एकरचे किंवा अर्धा एकरचे 15-20 शेतकरी गोळा व्हायचे आणि 25 एकरचा प्लॉट करून आपण प्रकल्प करायचा, ही गोष्ट काय आपल्याकडं व्यवहाराच्या दृष्टीनं शक्य नाही। तर आपण सिडकोकडे अशा पद्धतीची मागणी करतोय की बाबा 25 एकरच्या ऐवजी 5 एकरच्या स्कीमला तुम्ही मान्यता द्या आणि त्याला 1.7चा 1.70चा FSI द्या, जेणेकरून जी मोठी स्कीम सिडकोला अपेक्षित होती त्याचा लाभ शेतकऱ्याला 5 एकरच्या या प्रकल्पामध्ये मिळेल। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी नागरिकांना या महामोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले। SEZ आला होता उरण तालुक्यात, पेन तालुक्यात लढा दिला आपण, कुणाच्या विरुद्ध लढलो आपण, रिलायन्स सारख्या धनाढ्य धनिकापुढे, त्याच्या जोडीला केंद्र सरकार, त्याच्या जोडीला राज्य सरकार विरुद्ध आपला शेतकरी। पण आपण त्या ठिकाणी लढा दिला। तुम्ही सुद्धा लढ्यामध्ये आले होते मोर्चामध्ये, त्या कोकण भवनच्या मोर्चाला। तुमची काही SEZ मध्ये जमीन जाणार नव्हती, पण तुम्ही सुद्धा आले होते। तो लढा आपण दिला। CBDला आपण 1 लाख लोकांचा मोर्चा काढला म्हणून SEZ गेला, म्हणजे 4-5 हजाराचा मोर्चा काढला असता तर गेला असता का? तर आपल्याला आपलं मागणं असं आहे का सिडकोला आपल्याला हे सिडकोवर दबाव आणावा लागेल, राज्य शासनाला दबाव आणावा लागेल का आमच्या ह्या मागण्या मान्य करा, नाही तर आमचा नैनाला विरोध आहे।